नमस्कार मित्रांनो, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा या अनुषंगाने आम्ही जी व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये अनेक नवनवीन गोष्टी या कायद्याच्या अनुषंगाने ज्या आहे त्या आपल्याला त्याची माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही ही व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे। आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाचा विषय की जो भारतीय संसदेने 26 जुलै 2018 या कायद्यामध्ये एक दुरुस्ती त्याच्यामध्ये केलेली, अनेक दुरुस्ती केल्या, त्याच्यात ही एक दुरुस्ती आलेली आहे की ही जी दुरुस्ती केलेली आहे ही पूर्वी 88चा जो कायदा होता त्याच्यामध्ये हा सेक्शन त्याच्यामध्ये नव्हता आणि आता हा नवीन सेक्शन 7A हा त्याच्यामध्ये या कायद्यामध्ये समाविष्ट केलेला आहे। हा सेक्शन समाविष्ट करण्यापाठीमागचा पार्लमेंटचा उद्देश त्याच्यामध्ये असा होता की या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी या कायद्यामध्ये अनेक दुरुस्त्या त्याच्यामध्ये केलेल्या आहेत, याचाच हा एक भाग आहे। अनेक लोकसेवक लाच स्वीकारण्यासाठी स्वतः किंवा इतरांमार्फत लाच स्वीकारल्या जायची, पण ज्यावेळेस काही लोकांनी खाजगी व्यक्ती लाच स्वीकारण्यासाठी ठेवलेले होते आणि त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं हे अँटी करप्शन विभागाला कायद्यात तरतुदी नव्हत्या किंवा कायद्यामध्ये काही अडचणी निर्माण होत होत्या, त्यामुळे हे लोक सुटून जायचे। आता ते सुटू नये आणि या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने या कायद्यामध्ये नवीन सुधारणा त्याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहे। मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की हा सेक्शनचा जो वापर आहे तो सध्याच्या काळामध्ये ज्या उद्देशाने झालेला आहे त्याच्यापेक्षा थोडासा वेगळ्या कारणाने याचा वापर आता सुरू झालेला आहे आणि प्रत्येक सरकारी नोकराला याची माहिती असणं गरजेचं आहे। सरकारी नोकरालाच नाही तर खाजगी माणसांनाही त्याची माहिती असणं गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे की आपले संबंध प्रत्येकाशी असतात, आपण प्रत्येकाशी खेळीमेळीच्या वातावरणात असतो आणि कोणाशी बोललं वगैरे काही गोष्टी झाले तर ते गुन्ह्यात रूपांतर होऊ शकतं याची माहिती आपल्याला नसते आणि त्या अनुषंगाने हा सेक्शन 7 जो आहे 7A हा या कायद्यामध्ये नवीन त्याच्यामध्ये आणलेला आहे। मित्रांनो, याच्यामध्ये हा सेक्शन नेमका काय आहे हे आज आपण नीट समजून घेऊ। या सेक्शनमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की टेकिंग अनड्यू ॲडव्हान्टेज टू इन्फ्लुएन्स पब्लिक सर्वंट बाय करप्ट और इलिगल मीन्स और बाय एक्सरसाइज ऑफ पर्सनल इन्फ्लुएन्स। याचा साधा सोपा सरळ अर्थ असा आहे की टेकिंग अनड्यू ॲडव्हान्टेज, अनड्यू ॲडव्हान्टेज म्हणजे लाच, त्याची व्याख्या काय ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। टू इन्फ्लुएन्स अ पब्लिक सर्वंट की एखाद्या लोकसेवकावर प्रभाव पाडण्यासाठी, बाय करप्ट और इलिगल मीन्स, करप्ट म्हणजे जी गोष्ट तुम्हाला कायद्याने करता येत नाही, बेकायदेशीर मार्गाने करण्याची जी गोष्ट आहे तो करप्टचा अर्थ या अनुषंगाने इथे आहे, या कायद्यात घेतलेला आहे। किंवा बाय एक्सरसाइज ऑफ अ पर्सनल इन्फ्लुएन्स, किंवा तुम्ही स्वतःचा प्रभाव त्या लोकसेवकावर टाकायचा आणि त्याला लाच घेण्यासाठी त्याला प्रवृत्त करायचं, या अनुषंगाने हा सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये घेतलेला आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये या सेक्शनमध्ये जे पुढे दिलेलं आहे ते खूप शॉकिंग आहे आणि ते समजणं फार गरजेचं आहे। या सेक्शनची सुरुवातच अशी झालेली आहे, हुएवर म्हणजे कोणीही। सेक्शन 7 मध्ये जो पूर्वीचा जो व्हिडिओ आपण बनवला त्याच्यामध्ये एनी पब्लिक सर्वंट असं स्पेसिफिक दिलेलं होतं, म्हणजे त्या सेक्शन 7 खाली जर गुन्हा करायचा असेल किंवा एखाद्याला गुन्हा त्याच्यावर नोंदवायचा असेल तर तो मनुष्य लोकसेवक असणं गरजेचं होतं। इथे तो प्रकार राहिलेला नाहीये, इथे त्यांनी हुएवर म्हटलंय। तर हुएवर मध्ये खाजगी इसमही येतात आणि सरकारी नोकरही येतात, हे नीट समजून घेणं गरजेचं आहे। त्याच्यामुळं या सेक्शनची व्याप्ती जी आहे ही सेक्शन 7 पेक्षा ही मोठी व्याप्ती याच्यामध्ये केलेली आहे। तिथे पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे, हुएवर ऍक्सेप्ट्स obtains or attempt to obtain from another person for himself, स्वतःसाठी तुम्ही लाच घेतली, or for any other person any undue advantage as a motive, जो सेक्शन 7 सब क्लॉज ए मध्ये दिलेला होता, इंटेन्शन होतं त्याच्यामध्ये, याच्यामध्ये मोटिव्ह म्हटलेलं आहे, विशिष्ट हेतूनी तुम्ही त्या माणसाला सरकारी नोकराला तुम्ही लाच देताय तिथे, किंवा ॲज अ रिवॉर्ड बक्षीस म्हणून देताय, किंवा टू इंड्यूस अ पब्लिक सर्वंट बाय करप्ट और इलिगल मीन्स और बाय एक्सरसाइज ऑफ हिज पर्सनल इन्फ्लुएन्स टू परफॉर्म और कॉज टू परफॉर्म ऑफ अ पब्लिक ड्युटी इम्प्रॉपरली और डिसऑनेस्टली। म्हणजे त्या लोकसेवकावर तुम्ही प्रभाव टाकायचा, प्रेरित करायचं, त्याला कशासाठी प्रेरित करायचं तर त्यांनी चुकीचं काम केलं पाहिजे, चुकीच्या कामापासून ज्याचं ते कायदेशीर काम आहे त्याच्यापासून तो परावृत्त झाला पाहिजे,
किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा पर्सनल इन्फ्लुएन्स जो आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये जर टाकला आणि त्याचं जर त्याला काम करण्यापासून परावृत्त जर त्याच्यामध्ये केलं तर या कायद्याने याच्यामध्ये ही गोष्ट शिक्षा म्हणून गृहीत धरली गेलेली आहे. मित्रांनो, याच्यामध्ये शिक्षेची तरतूद ही फार भयानक त्याच्यामध्ये केलेली आहे. पुढं काय म्हटलेलं आहे त्यांनी की पब्लिक ड्युटी बाय सच ऑर पब्लिक सर्वंट or by another public servant shall be punished with imprisonment for the term which shall not be less than 3 years but which may extend to 7 years and shall also liable to fine. म्हणजे कमीत कमी 3 वर्ष, जास्तीत जास्त 7 वर्ष आणि कोर्टाला वाटलं तर कोर्ट दंडही करू शकतं. एवढी मोठी शिक्षेची तरतूद या सेक्शनमध्ये केलेली आहे. आता एक साधं उदाहरण त्याचं याचं तुम्हाला द्यायचं झालं, समजा एचं काम आहे आणि त्याला बी भेटला आणि बी म्हटला तुझं काम सी कडे आहे, मी सी ची आणि माझी ओळख आहे, तू माझ्याबरोबर चल, मी तुला काम करून देतो. परंतु ते काम करण्यासाठी बीने त्याला सांगितलं की सी ला आपल्याला पैसे द्यावे लागते. या क्षणाला हा बी जो आहे हा सेक्शन 7A मध्ये हा दोषी त्याच्यामध्ये धरला जातो. त्याच वेळेस जो सी सरकारी नोकर आहे त्यांनी जर या कामासाठी पैसे स्वीकारले तर हा बी आणि सी हे दोघंही या सेक्शन खाली दोषी होऊ शकतात. मित्रांनो, एक गोष्ट अतिशय महत्त्वाची या सेक्शनमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. ज्या लोकसेवकासाठी काम करून घेण्यासाठी दुसऱ्या त्रयस्थ व्यक्तीने, मग तो लोकसेवकही असू शकतो किंवा खाजगी इसमही असू शकतो, त्याने जर लाचेची मागणी केली आणि ती जर त्या मागणीला आणि त्या लाच स्वीकृतीला त्या सरकारी नोकराची जर संमती असेल तर दोघांनाही याच्यामध्ये दोषी धरल्या जातं. याचे तुम्हाला काही उदाहरण मी त्याच्यामध्ये सांगतो. एखाद्या बऱ्याच वेळेस फोनवर लोक एकमेकांशी बोलतात की साहेब तो अमका अमका मला भेटलाय, त्याचं काम आहे आणि तो म्हटला साहेब करून घेऊ आपण, मग काय करायचं? तुम्ही स्पष्ट सांगतात हो ठीक आहे चालेल, काय अडचणी करून घेऊ. फोनवर बोललेलं जे संभाषण आहे त्याला तुमची संमती, कन्सेंट जी आहे ती गृहीत धरल्या जाते आणि त्या क्षणाला तुम्ही दोघंही त्याच्यामध्ये आरोपी होऊ शकतात. त्यामुळे ही गोष्ट जी आहे ही फार महत्त्वाची आहे आणि हे नीट समजून घेणं तुम्ही गरजेचं आहे. कारण कायदा जर तुम्हाला समजला तर तुम्ही त्या कायद्यातनं बाहेर कसं पडायचं याचा मार्ग तुम्हाला निश्चित येऊ शकतो. त्यामुळे या सेक्शन 7A खाली ज्यांच्यावर काही गुन्हे दाखल असतील, तुमची या कायद्याच्या चौकटीमध्ये किंवा या फ्रेममध्ये तुम्ही बसतात की नाही बसतात हे तुम्ही नीट बघा. FIR नीट बघा. FIR नीट बघितली म्हणजे तुमच्या त्या गोष्टी लक्षात येतील आणि या सेक्शनचा खरंच तुमच्यावर प्रभाव पडतोय का, तुम्ही त्या दोषी आहात का हे तुम्हाला कळेल. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा एक माहितीच्या उद्देशाने आपण त्याच्यामध्ये बनवलेला आहे तिथे, कारण ह्या कायद्यामध्ये नवीन दुरुस्त्या त्याच्यामध्ये झालेल्या आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला कमेंट करून सांगावं किंवा या व्हिडिओच्या स्क्रीनवर जो व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी आपल्याला आपल्या शंकेचं उत्तर आपल्याला दिलं जाईल. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणारे पुढचे नवनवीन व्हिडिओज जे आहे ते आपल्याला त्याची माहिती मिळेल. नमस्कार.